नमस्कार. जय हरी सर्वांना. आपला पर्सनल आरोग्य चिंतक म्हणण्याचा उद्देश म्हणजे सर्व जनाप्रती आणि लोकांप्रती पेशंट पर्यंत पोहोचण्याचा मार्ग, एक आवाज की माणूस आजारी का पडतो आणि त्या आजारावर आपण कोणत्या उपचार घेतला पाहिजे, कोणता उपचार घेतला पाहिजे, कोणती ट्रीटमेंट केली पाहिजे, जेणेकरून आपला पैसा वेस्ट जाऊ नये आणि आपल्याला आपल्या शरीराचं काळजी घेता यावी. कारण की सगळ्यात मध्ये महत्वाचं आहे शरीराची काळजी घेणं. तर आपण जीवनामध्ये सर्व गोष्टींकडे लक्ष देतो, पैसा कमवतो आणि पैसा या गोष्टीसाठी कमवतो की आरोग्य चांगलं राहावं, मी स्वतः समाधानी राहावं. प्रत्येकाचा हाच उद्देश असतो की मी स्वतः सुखी राहावं, आनंदी राहावं. पण काय होतं, माणूस जीवनाच्या डेली रुटीन मध्ये एवढा वाहून जातो की स्वतः आपण कशासाठी जगत आहोत, काय करत आहोत आणि आपल्या जीवन जगण्याचा हेतू काय आहे. काही काहींचा हेतू काय आहे, काही काहींचा हेतू काय आहे, कुणाला मान सन्मान प्रतिष्ठा पाहिजे, कुणाला काय पाहिजे, हा मुद्दा वेगळा राहिला. पण आपण बोलणार आहोत आरोग्य विषयी. तर आरोग्य सल्ला म्हणून, आपला पर्सनल आरोग्य चिंतक म्हणून सांगणं एवढंच आहे की आपण आरोग्याकडं लक्ष दिलं पाहिजे. कारण की आपण विचार करत नाही, आपण सर्वच की आपण समजा एखाद्या आजारामध्ये आहेत, आपल्याला बीपीची गोळी सुरू आहे, खरंच सुरू ठेवली पाहिजे का? थायरॉइडची गोळी सुरू आहे, खरंच सुरू ठेवली पाहिजे का? का ती कमी होऊ शकते, का ती आपल्याला घ्यायची गरज नाही वारंवार? कारण की कोणत्याही जर तुम्ही गोळ्या कंटिन्यू घेत राहिला तर तुमच्याला साईड इफेक्ट होऊ शकतो आणि वारंवार घेतल्यामुळे तुमचं लिव्हर, किडनी ह्या ऑर्गनवर त्याचा परिणाम होतो आणि त्या ऑर्गनवर परिणाम झाल्यामुळे अजून नवीन आजार शरीरामध्ये येतात. तर तुम्ही आज किंवा मी स्वतः, आपण सर्वजण 2026 म्हणजे मॉडर्न युगामध्ये जगत आहोत. ईश्वरानं सर्व कल्पवृक्षचं जे युग म्हणता येईल ते मला वाटतं हेच युग आहे. कारण की इथे काही नाही असं नाहीये, काही होत नाही असं काही नाहीये आणि काही नाही असं काही नाहीये. म्हणजे तुम्हाला आजारातून मुक्त व्हायचे खूप साऱ्या पद्धती आहेत. नॅचरोपॅथी आहे, ॲलोपॅथी आहे, होमिओपॅथी आहे, ॲक्युपंक्चर आहे, आयुर्वेद आहे, युनानी आहे, दगडीपाला आहे, भानामती आहे, काही पण आहे. पण आपल्यासाठी योग्य मार्ग कोणता राहील, आपला आजार कमी पैशामध्ये आणि कमी वेळेमध्ये कसा बरं होईल, यासाठी कोणताही आजार असू द्या, लक्ष ठेवा, कोणताही आजार असू द्या, जर कमी करायचा असेल आणि योग्य सल्ला पाहिजे असेल तर मोबाईल नंबर, नोंदणी क्रमांक, मोबाईल नंबर करून घ्या 92 70 75 52 95. ज्यांच्यापर्यंत आपला आवाज पोहोचत आहे. कारण की पर्सनल आरोग्य चिंतक म्हणून आपला एक फॅमिली पेशंट म्हणून आपलं काम होणार आहे. जे बी आपल्याशी संलग्न होणार आहेत, जे बी पेशंट येतील त्या सर्वांना योग्य प्रकारे मार्गदर्शन दिलं जाईल आणि भविष्यामध्ये पुढे जाऊन आजार होऊ नये याविषयी डिटेलमध्ये त्यांना माहिती समजून सांगितली जाईल. योग्य प्रकारे त्यांचं चेकअप केलं जाईल आणि मूळ आजार कोणत्या घटनेपासून त्यांना सुरू झाला आहे हे आमचं मेन लक्ष आहे, माझं मेन लक्ष आहे. त्यासाठी मी होमिओपॅथ, गोड गोळीचा डॉक्टर. ओके, गोड गोळ्या म्हणलं की सर्वसामान्यांना समजतं, म्हणून होमिओपॅथ
आणि होमिओपॅथीच का घेतली पाहिजे, खूप खूप महत्वाचं आहे. कारण की ज्यांना होमिओपॅथी खायला भेटे यांना मी भाग्यवान समजतो. कारण की जर बारीक विचार केला तर, कसं बारीक विचार केला तर लाखो रुपये खर्च करून 30-35 लाख रुपये खर्च केले आणि तरी पण कोणताही आजार राहत नाहीये, किंवा तुम्हाला मूळ बाळासाठी तुम्ही ट्रीटमेंट घेतली आणि त्यामध्ये तुमचे सुद्धा IVF केलं, IUI केलं, तुम्ही कोणत्याही आजाराचा पर्याय केला आणि त्याच्यानंतर राहिलेलं नाहीये. ते राहून तुम्हाला त्याचं सपरेशन होऊन तुम्ही खूप गोळ्या खाल्ल्या, स्टेरॉइडच्या गोळ्या खाल्ल्या, त्या गोळ्यामुळे तुमचं शुगर वाढलं, पुन्हा तुम्ही शुगरची ट्रीटमेंट सुरू केली. असं न होण्यापेक्षा एकदा जर चांगला मार्ग मिळाला आणि नंतर आजार होऊ नये म्हणून त्याची जर सल्ला तुम्हाला डॉक्टर देत असेल तर हे खूप महत्वाचं आहे. त्यासाठी आजार कोणताही असू द्या, कळवा, कोणत्या स्टेजमध्ये आहे समजून घ्या आणि आपले होमिओपॅथिक औषध सुरू करा. मी डॉक्टर ब्रह्मानंद श्रीराम मुंडे. मोबाईल नंबर आहे 9270755295. गरजू व्यक्तींनी आणि ज्यांना गरज आहे अशांनीच कॉल करावा, व्हॉट्सअपला मेसेज करावा. नमस्ते.